वहिनीनं झालं का जेवण बिवण सगळ्यांचं? जेवण बिवण करून बघा आवरून बसले. तर मी चालली या मामाच्या गावाला. हे एकटंच चाललं होतं बरं का, पण अजून वरनं म्हणलं येते का, जावाव का नाही करत निघाली. म्हणजे बरी आहे तब्येत आता, तशी सगळी बरी आहे बरं का. पण काय होतंय, खोकला येतोय अजून. खोकला म्हणजे एका भोकाळी दुखतं इथं, आणि खोकला पण निवार नेटाचा येत नाही, असं व्हायला लागलं या. म्हणलं का तुला काय तिथं खोकायचं आहे काय, म्हणलं चल पुण्याच्याला. अजून बघा जायला नटारली. आवरलंय माझं, बसतं आवरून बिवरून बसले. नवऱ्याचंच होई नाही. गाड्या धो, कुठं कुटी धो, कुठं बुलेट धो, कुठं झाडालाच पाणी घाल, कुठं मोटर चालू करून, हीच नवऱ्याचंच होई नाही पारमळ दादा. आणि मला कुठं एखाद वेळेस थोडाफार वेळ लागला असता का मग कालवा केला असता. मात्र वेळ करते आणि उरकत नाही म्हणून काय करायचं ते करा. कवा उरकायचं उरका. म्हणलं मी आपली आवरलंय. इथं मरगासाच्या बॅगरच्या सावलीला का इथं येऊन बसले तुळशी बिरदावांपाशी. हे आपलं तुळशी बिरदावा नाही बघा, इथं येऊन बसली निवांत आपली. कवा उरकायचं तवा उरकू द्या. चल म्हणल्यावर मग गाडीत बसायचं आणि जायचं. आणि सवयच आहे ह्यांना, कधी बी उशीर, कधी बी कुठं जायचं म्हणलं का लवकर घरनं निघत नाही, तर उशीर करायचा मुलकाचा. आता म्हणते ते राहू गेल्यासारखं. मग आता कुणाला कसं करते ते राहूया म्हणते तर लेंदे झालं की राहिलो नाही तिथं. आज मुक्कामी जाऊया म्हणते ते. मग बघू आता मुक्कामी जाते ते का कसं करते ते, का जातच नाही तर अजून घटकत त्यांचं जाऊच तर काय खऱ्याचं नसतं. घटकट त्यांचं निर्णय बदलतात. आता जाऊ म्हणणार आणि घटका बारान म्हणणार राहू दे आता लय उशीर झाला आहे, काढ साडी घालजणी म्हणणार. असं काय एकदा नाही माझ्याबरोबर असं लय वेळा यांनी केलं या. त्यामुळे एकदा इथनं निघूस तर काही विश्वास नाही. आणि काही म्हणजे कामही काय नाही बरं का मामाच तिकडं. पण लय दिवस झालं आपलं गेलो नाही, म्हणून शाना जायचं या. आणि चाललं होतं यांनी बी असं सहजासहज. मग म्हणलं चल एकटा तर जायचं आहे, दोघं तर जायचं आहे. ह्यांनी म्हणत होतं मी 2-4 दिवस जातो बुलेटवर. म्हणलं काय जाया बियाचं नाही बघा म्हणलं बुलेटवर. आणि काय मुक्कामी बिकामी नाही म्हणलं. इथं काय आम्हाला इथं सोडून जाता काय म्हणलं मुक्कामी राहायला. मग म्हणलं चल उरक, मग तू बी चलन जाऊन येऊ म्हणलं. एकट्याला फिरायला पाहिजे म्हणते ते. आता म्हणते ते मेहण्याकडे बी एकटा जातो म्हणते ते पुण्याला. आणि बायको गेली म्हणजे मागणं कालवा करते आणि स्वतः एकटं जायला जातो करते. पण कधी जायचं आहे का, जायचंच नाही आता? हा नाही तुमचं असंच आहे. मला कशाला नवी साडीने घालून बसायला लावलंय? तुमचं कायमचंच आहे, आजचं नवीन आहे वी. मला काय नॅट नाही म्हणा. जरी जायचं म्हणलं तरी बी नॅट नाही, नाही जायचं म्हणलं तरी बी नॅट नाही. जरी जायचं असलं तर गाडीत काय निवांत बसायचं, शीट खाली पाडून झोपायचं, काय टेन्शन नाही. गाडी यांनाच चालवायची. अरे देवा, कालवा कुणाचा चाललाय या लेकरांनो? काय चाललंय? अवा उरका घ्या, उरका का पुन्हा खरेदी घ्या, काय बी करा तुम्ही. पर चला चल की. मला काय वज आहे का माझ्या गाडी चालकाला विचार. चल दीर्घवाड झालाय की तुझ्या संग. आता मला कशाला विचारते? चांगला दीर्घवाड झालाय, दवाखान्यात नेतोय आणतोय. मला विचारते वारसा काढते. विचारलं असेल दिराला तिकडं, आणि मला वारसा काढते. आता दिराचं जायचं फिक्शन आहे अजून. गेलं नाही तर राहिलं म्हणते ते. काय चाललंय मित्रांनो तुमचं? आवरले का काम, जेवण झाले का? आणि मेन म्हणजे तब्येत कशी आहे सांगा तुमची कमेंटमध्ये. आता झाले बघा ठाकठीक जरा. मी तर ही घशात मी दालचिनीचा काढा रात्री बी करून पिलती, काल सकाळी. आजच करायचं आणि प्यायचं काय ध्यानात नाही, त्याच्यामुळं जरा खवखवते. दालचिनीचा काढ्या आणि रात्रीचं झोपताना जे लवंगा तोंडात टाकलेलं आहे, सकाळी उठल्यावर लवंगा तोंडातनं काढल्या. आणि ती लवंगात दाडाला धरायला लागल्यापासून खोकला जरा कमी आला या.
नाही ते औषधानं सुद्धा काय फरक पडणार झाला. मुलकाचं औषध आणलं होतं खोकल्याचं, पण काय ते औषधानं बी फरक पडणार आणि काय होईना. ते दालचिनीनं आणि लवंगानं जरा फरक पडला. आता जरा बरं वाटतंय त्या खोकल्यापासूनही. जेवण बिवण करू वाटतंय. आणि रोज बघा ती हिरव्या पालेभाज्या नवरा दुसरं काय घरात आणच ना झालाय. नुसती आमटीची भाजी, पालकाची भाजी, करड्याची भाजी, अजून कशाची भाजी, साऱ्या नुसत्या भाज्या, हिरव्या भाज्याच बरं का, दुसरं काय आणत नाही तर. पण रात्री बघा मी मोड्याची आमटी केली तर तरीत माझ्यापुरती, आजीपुरती, आणि खाल्लं. ताईनं केलं तर फवं, त्यानं काय थोडं फवं दिलं, आणि तिला काय मी कालवण भाकरी दिली. इकडे मी 5-6 भाकरी केल्या त्या. खाल्लं तर खाऊ बापडीच म्हणलं. लेकरं बिकरं सगळी जेवली. ह्यांनी तर गेलं तर तिकडं जेवायला त्या सोनाला ताईच्या तिकडं कुठं हिंगणीला काय त्यांचा देवदेव होता, तिकडं गेलं तर ते जेवण करून गारठून आलं येताना. खाल्लं रात्री बी तीन. नाही ठेवलं ते काढून. पैसे कसं भिजवून चालेल? पैसे पहिल्यांदा मी बघत असते. काय आणत्या? चाकू कापला जे मोसंबी चाकून चिरते ती काय? ह्याकडून आले का आणत्या तुझी केस राहायची राहिले ते. जा केस पप्पा कोणी तर जा मी इथं बसली, हिथनं उठून आपली डायरेक्ट गाडीत बसते. जा केस यायचं चल. आजी जाऊ नको म्हणते तुला बी. आजी आणत्याला नको म्हणते. अगं मला गुडघ्यावर दुखतंय सरक. जावा खावा. खाऊ नको काय करायचं. आमचा खोकल्यानं जीव बेजार झाला या. यासनी कडूच नाही आंबाट चिंबाट खाऊ वाटतंय लेकरासनी. बारक्यापणी मस्त खाल्लं आंबाट चिंबाट. खोकल्याला नमत नव्हतं बरं का. आता जरा खोकला आला का सण होत नाही. इथं दुखतोय बघा एका बघल्यात पोटातच. खोकला ठसका द्याय गेलं का दुखतंय, ठसका द्याय गेलं का दुखतंय. खोकला ठसका आला आतनं तरी आवळून धरते का. आता खोकलं म्हणजे तर लय दुखतंय मग पोटात. त्यापेक्षा नाही खोकलेलंच बरं. आवळून धरते खोकला. चांगलं लागते कसं खाते. आंबट आहे का? कसं तोंड करते बघा. वक्त चिळ तोंड करते. खात खात जा खा जा तिकडे. या जा खा. अयो जबरदस्त असं पोटात अशी आकडी झाल्यावर म्हणते. नेटानं खोकला सुद्धा काढू वाटायला झालाय. जबरदस्त दुखतंय. पोरांचं चाललंय मोसंबी सोलून. गोड आहे त्या बरं का. संत्रा नाही मोसंबी आहे. देशी मोसंबी आहे तर शेजारी दिलती त्यांनी. मग ते खाते ती लेकरं सोलू. आणि लेकरासनी काय आंबाट असलं आणि चिंबाट असलं तरी काय होत नाही. आपलंच लय नाजूकपणा जाणतं म्हणतो आपण, पण आपलं जाणत्या माणसाचं लय नाजूकपणा. लेकरासनी काय बी खावा आणि काय बी करा, काय सुधीक लेकरासनी होत नाही. आपल्याच मागं कुठनं लागलंय भोकून आणता. आपल्या म्हणण्यापेक्षा माझ्या मागं लय. आणि ही महिन्यात माहिंदाळा 8-9 गेला माझ्या मागं. जाऊ द्या मरू द्या. सक्रात चांगली नाही म्हणते ती औंदाची. आई इचरत होती सक्रातीला जडवे करायचे का पाहिजे. नाही बाया म्हणलं सक्रात येऊ दे अशी जाऊ दे म्हणलं. काय तडजोड करायची नाही या सक्रातीला. मुलकाची महागाय पैसा काय इथं दाडल धराय पूर्ण. आणि का करायचं आहे करायचं. चांदी बी मागली म्हणते ती मुलकाची. म्हणलं काय करायचं नाही औंदाय सक्रात अशी जाऊ दे म्हणलं. सक्रातीनं औंधाच्या डोकंच खाल्लं. ह्या पुसाचा महिनाच महिंदाळा खराब गेला या. नको करून ठेवलं ह्या पुसाच्या महिन्यानं. माझ्या जन्माचा लक्षात राहिली पुस. गाडी माझी फिसालली तेव्हा मला जीव माझा चिमटीत आलता. पण मी ह्याच्या अगोदर लय वेळा गेलती आलती त्यातनं. पर त्या दिवसाच दिवस कसला होता बेकार कोणाला. जाऊ द्या मित्रांनो. बघा आता जाते ते का होत्या. अजून बघा हिंडत्या इकडून इकडं कापड घालेना तर करणं तर नाही. ह्यांच्या मनात जायचंच नाही वाटतं.